नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत 15 जून 2026 पर्यंत आलेल्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, निराधार नागरिक असतील, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती, अनाथ आणि इतर पात्र लाभार्थ्यांसाठी ही माहिती आता अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, तर मित्रमंडळींनो, महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार नागरिकांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक सहाय्यसुद्धा दिले जाते आणि यामुळे अनेक कुटुंबांना दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सुद्धा मदत मिळत आहे. ओके, आता या योजनेबद्दलची जी सर्वात मोठी आणि पहिली अपडेट आहे ती पाहूया आपण. ओके, सध्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1,500 अनुदान म्हणजेच की 1,500 अनुदान थेट DBT पद्धतीने बँक खात्यात जमा केले जाते. ओके, आता शासनाकडून नियमितपणे निधी वितरित केला जात असून लाभार्थ्यांना याचा फायदा मिळत आहे. ओके, तसेच आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय लागूसुद्धा करण्यात आलेला आहे. ओके, तो म्हणजे की पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अनुदान 1,500 वरून वाढवून आता 2,500 करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो दिव्यांग नागरिकांना अतिरिक्त आर्थिक मदतसुद्धा मिळत आहे. ओके, आणि अजून एक महत्त्वाची अपडेट की योजनेचा लाभ नियमितपणे मिळण्यासाठी आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही करून घ्या. ओके, तसेच लाभार्थ्यांची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये अद्ययावत असणेसुद्धा गरजेचे आहे. जर कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील, चुका असतील किंवा माहिती अपूर्ण असेल तर अनुदान तुमचं अडकू शकते. ओके, त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार ह्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. काही प्रकरणांमध्ये लाभ रोखलासुद्धा जाऊ शकतो. ओके, नंतरची अपडेट म्हणजे अजून एक की सध्या शासनाकडून लाभार्थ्यांची पडताळणी जी प्रक्रिया आहे ती देखील सुरू आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली माहिती योग्य आहे का याची खात्री करून घ्यावी. बँक खाते असेल, आधार क्रमांक असेल आणि इतर आवश्यक कागदपत्रे तपासून ठेवावी. ओके, आता आपण पाहूयात की या योजनेचा जो लाभ आहे तो कोणाकोणाला मिळू शकतो आणि मिळतो. ओके, निराधार पुरुष, महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला, अनाथ मुले, दिव्यांग व्यक्ती, गंभीर आजारांनी ग्रस्त नागरिक, ओके, आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि इतर पात्र घटकांना या योजनेचा लाभ दिला जातो. ओके, तर मित्रमंडळींना राज्य शासनाकडून या योजनेसाठी अतिरिक्त निधीची तरतूद देखील केलेली आहे आणि यामुळे लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळावे यासाठी प्रशासनसुद्धा प्रयत्न करत आहे. ओके, आता नवीन अर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत पण अद्याप लाभ घेत नाहीत ते संबंधित तहसील कार्यालय किंवा शासकीय कार्यालय मार्फत अर्ज करू शकतात. ओके, आता अर्ज प्रक्रिया सुरू ओके सध्या झालेली आहे. नवीन पात्र लाभार्थी तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय किंवा संबंधित शासकीय कार्यालयामार्फत अर्ज करू शकतात. ओके, ऑनलाईन आणि DBT आधारित प्रणालीवर भर दिला जात आहे सध्या. ओके, तुम्हाला ऑनलाईन भरता आला, सायबर कॅफेमध्ये जाऊन तरी भरू शकता तुम्ही. ओके, तसेच आता जे नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत ओके आता ते संबंधित तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जाऊ शकतात किंवा शासकीय कार्यालयामार्फत सुद्धा हा अर्ज करू शकतात. ओके, आता 15 जून 2026 पर्यंतची या योजनेविषयी एक मोठी अपडेट आहे. सध्या सर्व लाभार्थ्यांसाठी नवीन अनुदान वाढ सध्या जाहीर झालेली नाही आहे. ओके, मात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2,500 मासिक अनुदानाचा निर्णय लागू आहे. ओके, आणि या योजनेअंतर्गत GR किंवा सर्व लाभार्थ्यांसाठी अनुदान वाढ अजून तरी जाहीर झालेली नाही आहे. ओके, तसेच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2,500 मासिक अनुदानाचा निर्णय लागू आहे. तसेच नियमित पेन्शन वितरण असेल किंवा लाभार्थी पडताळणी प्रक्रिया आता सध्या सुरू आहे. म्हणून लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे आणि बँक माहिती अद्ययावत म्हणजेच बरोबर ठेवणे, अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती या योजनेचा लाभ घेत असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण योग्य माहितीमुळे अनेकांना वेळेवर लाभ मिळू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.